सकाळी 7 वाजता स्टडी, 11 वाजता टेस्ट, 3 वाजता MCQ, 6 वाजता टेस्ट आणि 8 वाजता रिव्हिजन. तुम्ही सुद्धा तुमच्या दिवसाची सुरुवात अशीच करतात का? की सकाळी रोज उठून टाइम टेबल बनवायचं, ते टाइम टेबल बनवल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची. पण ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही बघता, यापैकी फक्त 2 ते 3 गोष्टी असतात ज्या कंप्लीट झालेल्या असतात. बाकी गोष्टी तशाच बाकी राहून जातात. त्या पूर्ण होत नाही आणि ॲट द एंड ऑफ द डे मग तुम्हाला स्ट्रेस येतो. वाटतं की मी हवा तेवढा डिसिप्लिन्ड नाही आहे, माझ्याकडनं अभ्यास पूर्ण होणार नाही किंवा मला हवा तो रिझल्ट मिळणार नाही. हेही तुमच्या बाबतीत होत असेल तर लक्षात घ्या, इथे काळजी करण्याचं कारण नाही. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच गाईड करणार आहे की कशा पद्धतीनं कन्सिस्टंट राहायचं आहे, हव्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कंप्लीट करायच्या आहेत आणि रिझल्ट्स हे मिळवायचे आहे. कारण बऱ्याच वेळेस होतं असं की आपण प्लॅनिंग करतो, खूप मोठी टू डू लिस्ट बनवतो, एक कॅलेंडर बनवतो, बट त्या सर्व गोष्टी फॉलो होतातच असं नाही. बऱ्याचशा गोष्टी फॉलो करायच्या राहून जातात आणि त्यामुळे आपल्याला हवे ते रिझल्ट्स, हवे ते आपल्या एक्सपेक्टेशननुसार जे रिझल्ट हवे आहेत ते आपल्याला मिळत नाही. हे असं का होतं? कारण आपण ॲट अ टाइम मल्टिपल गोष्टी करायचा ट्राय करतो. ॲट अ टाइम आपण खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी करण्याचा ट्राय करतो. बट याचं सोल्युशन असं नाही आहे. एका चित्रपटामधला डायलॉग आहे, 2 व्यक्ती बोलत असतात. एक व्यक्ती त्याला विचारतो की लाईफ जे आहे, या लाईफचं अल्टिमेट ट्रूथ किंवा लाईफमध्ये हॅपी राहण्याचं सिक्रेट काय आहे? तर तो दुसरा व्यक्ती त्याला उत्तर देतो. ते उत्तर असतं द वन थिंग. द वन थिंग. येस, द वन थिंग. एक गोष्ट एका वेळेस. तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल तर ह्यावरती तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. द वन थिंग ॲट अ टाइम. कारण तुम्ही देखील बऱ्याच जण अभ्यास करत असतील. गेट एक्झाम आहे, MPSC एक्झाम आहे, समोर येणाऱ्या सरळ सेवा एक्झाम्स आहेत. त्या सरळ सेवा एक्झाम्समध्ये अनेक महानगरपालिकेच्या एक्झाम्स येतात, SSC JEE एक्झाम येते. बऱ्याचशा एक्झाम एका कॅलेंडर इयरमध्ये येतात आणि जातात. मग आपण कन्फ्यूज असतो. आपण खूप सारे मग टार्गेट्स बनवून ठेवतो की मला सपोज नाशिक महानगरपालिका द्यायची आहे, मला MGPची एक्झाम द्यायची आहे, मला सर्व काही एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम टार्गेट करायच्या आहेत, महाट्रान्सको एक्झामिनेशन द्यायची आहे. या सर्व एक्झामिनेशन टार्गेट करून मला या एक्झाम्समध्ये रिझल्ट हवा आहे. आणि म्हणून आपण NMCच्या टेस्ट सिरीज प्लॅनिंग करतो, MGPच्या टेस्ट सिरीज प्लॅनिंग करतो, महाट्रान्सकोच्या टेस्ट सिरीज प्लॅनिंग करतो, याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत हे प्लॅनिंग करतो. बट होतं काय, या सर्व एक्झाम्सवरती फोकस केल्यामुळे तुमचा जो मेन एम आहे की तुम्हाला एक जॉब हवा आहे तो बाजूला राहून जातो आणि मग ॲट द एंड तुम्हाला परिणामकारक रिझल्ट्स जे आहेत हे रिझल्ट्स मिळत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम्स सगळ्या द्यायच्या आहेत, बट अभ्यास करत असताना किंवा तुमचं जे टार्गेट आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला एका वेळेस एका गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. कसं? फॉर एक्झाम्पल, ह्या एक्झाम्स तुम्ही देणार आहात, ह्या एक्झाम्सचा सिलेबस, कोणत्याही एक्झाम्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्या, त्याचा सिलेबस हा प्री डिटरमाइंड असतो. आता ह्या एक्झाममध्ये सपोज टेक्निकल सिलेबस असतो, यामध्ये बँकिंग वगैरे सगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येऊन जातात, आणि एक असतो नॉन टेक्निकल सिलेबस. आता सिव्हिलच्या जर एक्झाम्स तुम्ही कन्सिडर केल्या तर त्यामध्ये टेक्निकल सिलेबस बऱ्याचशा एक्झाम्सचा कॉमन आहे, फक्त त्यामध्ये विचारले जाणारे MCQ पॅटर्न वेगवेगळे आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला फोकस करायचा आहे, माझा टेक्निकल सिलेबस कम्प्लीट आहे का? हे सिंपल क्वेश्चन स्वतःला विचारायला स्टार्ट करा की माझे टेक्निकलमध्ये सपोज 12 नंबर ऑफ सब्जेक्ट्स आहेत. ह्या 12 सब्जेक्ट्सपैकी किती सब्जेक्टवरती माझी स्ट्रॉंग कमांड आहे? या सगळ्या सब्जेक्टचा माझा सिलेबस कंप्लीट झालेला आहे का? याच्या नोट्स माझ्याकडे रेडी आहेत का? जर याच्यापैकी एखाद्या सब्जेक्टच्या नोट्स बाकी असतील किंवा सिलेबस कंप्लीट करायचा बाकी असेल तर माझं त्या दिवसाचं टार्गेट हे एवढं ठेवण्यापेक्षा ॲट अ टाइम, वन थिंग ॲट अ टाइम, मला हा सब्जेक्ट व्यवस्थित लर्न करायचा आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे, त्याच्या कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे, त्याचे फॉर्म्युले पाठ करायचे आहे, त्याचा स्टँडर्ड डेटा पाठ करायचा आहे. हे तुमचं त्या दिवसाचं टार्गेट असलं पाहिजे त्या सब्जेक्टसाठी. तो सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर, त्या सब्जेक्टचं ते टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर मग पुढची गोष्ट असते की तो का सब्जेक्ट समजल्यानंतर तो मला समजला की नाही हे चेक करण्यासाठी मी त्याचे MCQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करेल. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करत असताना माझे काही क्वेश्चन्स चुकतायत का? ते चुकतायत तर का चुकतायत, त्याचे फॉर्म्युले मला आठवत नाहीत की त्याची माझी रिव्हिजन नाही आहे, की जे क्वेश्चन होता त्या क्वेश्चनशी रिलेटेड डेटाच माझ्या नोट्समध्ये नव्हता. मग तो डेटा असेल, तो फॉर्म्युला असेल, ते मी माझ्या नोट्समध्ये ॲड करून घेईल. माझ्या नोट्समध्ये ॲड केल्यानंतर त्याची वेळोवेळी मी रिव्हिजन करेल. हे तुम्हाला त्या सब्जेक्टसाठी करायचं आहे. अशा पद्धतीनं वन थिंग तुम्हाला काय करायची आहे, ॲट अ टाइम करायची आहे. लक्षात घ्या, एक सिंपल तुम्हाला मी एक एक्सपेरिमेंट सांगतो.
की हे मी काय एक्सप्लेन करतोय. एक डॉमिनो इफेक्ट नावाचा एक्सपेरिमेंट आहे. हे डॉमिनोज म्हणजे काय, हे असे ब्लॉक्स असतात. हे ब्लॉक्स जर एक ब्लॉक घेतला आणि हा दुसरा ब्लॉक त्या ब्लॉकपेक्षा 50% मोठा घेतला, तुम्हाला रिझल्ट मिळवण्यासाठी, फॉर एक्झाम्पल हे तुमचे ब्लॉक आहेत आणि हे ब्लॉक म्हणजे काय आहे, तुमचं टार्गेट जे आहे, फायनल टार्गेट असणार आहे, तुम्हाला एक जॉब मिळवायचा आहे, गव्हर्नमेंट जॉब असेल, प्रायव्हेट जॉब असेल. हे जे टार्गेट आहे, हे जे ब्लॉक्स आहेत, हे ब्लॉक्स जे तुम्ही लिहितात, जसं की सिलेबस, त्यानंतर दुसरा ब्लॉक असेल तुमचा MCQ, थर्ड ब्लॉक असेल तुमचा टेस्ट सिरीज, नंतर ब्लॉक असतो तुमचा रिव्हिजन. तुम्ही काय करता, हे सगळ्या ब्लॉकला ॲट अ टाइम बघता. बट असं करायचं नाही आहे, तुम्हाला वन ब्लॉक ॲट अ टाइम करायचा आहे. प्रोसेस करत असताना सिलेबस, त्यामध्ये पण एक सब्जेक्ट घेतला, तो ब्लॉक अगोदर पाडा. हा ब्लॉक एकदा की पडला, तुम्ही एकदा प्रॉपर स्टार्ट केली की बाकी गोष्टी ह्या इव्हेंच्युअली आणि आपोआप घडणाऱ्या आहेत. हा याच्यावरती पडेल, हा याच्यावरती पडेल, हा याच्यावरती पडेल. हा आहे डॉमिनो इफेक्ट. एक सुरुवात जर तुम्ही व्यवस्थित केली आणि तुमची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस जर व्यवस्थित लाईन अप केली की एका गोष्टीनंतर दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीनंतर तिसरी गोष्ट, आणि मग असं प्लॅनिंग केलं, बट ते करत असताना फोकस हा एका वेळी एकाच गोष्टीवरती. सिलेबस कंप्लीट करत असताना बाकी विचार माइंडमध्ये आणायचा नाही की मला MCQ सॉल्व्ह करायचे आहे, मला अमुक लेक्चर्स बघायचे, मला तमुक लेक्चर्स कंप्लीट करायचे आहेत. सिलेबस कंप्लीट करत असताना तुम्हाला फोकस करायचा आहे त्या सब्जेक्टवरतीच. हा तो झाला की तो सब्जेक्ट समजला की नाही हे चेक करण्यासाठी मी त्याचे MCQ सॉल्व्ह करेल, क्वेश्चन्स प्रॅक्टिस करेल. गेट एक्झाम देत असेल तर गेटचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करेल. एखादी MPSC डिस्क्रिप्टिव्ह देत असेल तर MPSC डिस्क्रिप्टिव्हचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करेल. ते झाल्यानंतर मग मी टेस्ट अटेम्प्ट करेल. टेस्ट अटेम्प्ट केली की मग त्यामधल्या चुका ओळखेल. ज्या गोष्टी नाही येते, ज्या गोष्टींचे फॉर्म्युलेच नाही आठवते, त्याचे मी रिव्हिजन करेल. ज्या गोष्टी नवीन आहेत त्या मी नोट्समध्ये ॲड करेल. फक्त तुम्हाला हे ऑटोमॅटिक होणार आहे, तुम्ही ते करणार आहात, कारण सब्जेक्ट कंप्लीट केल्यानंतर तीच प्रोसेस येणार आहे. बट तुम्हाला स्टार्ट व्यवस्थित करायची. हा डॉमिनो एकदा तुम्ही पाडला की पुढचा ऑटोमॅटिकली पडणार आहे, त्याच्या पुढचा ऑटोमॅटिकली पडणार आहे, त्याच्या पुढचा ऑटोमॅटिकली पडणार आहे. आणि तो एक एक्सपेरिमेंट पण करण्यात आला होता. जर 50% मोठा डॉमिनो, याच्यापेक्षा ही गोष्ट 50% मोठी असेल, याच्यापेक्षा मोठी असेल, असं करत करत जर केलं तर एक डॉमिनोची हाईट इतकी येते की ती चंद्रापर्यंत पोहोचू शकते. आणि इतका मोठा डॉमिनो ज्याची हाईट चंद्रापर्यंत पोहोचू शकते, तो केवळ आणि केवळ या पहिल्या डॉमिनोमुळेच पडणार आहे, म्हणजे राईट स्टार्टमुळेच पडणार आहे. बट आपण काय करतो, अननेसेसरीली खूप जास्त गोष्टींवरती फोकस करण्याचा प्रयत्न करतो. दररोज लक्षात घ्या, मी एक सिंपल टेक्निक तुम्हाला सांगतो. दररोज अभ्यास करताना किंवा कोणतंही टार्गेट तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करत असाल तर रोज स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट वन थिंग that I can do such that all other things becomes easier or unnecessary. हा सिंपल क्वेश्चन रोज विचारायचा आहे. हा सिंपल क्वेश्चन तुमचं टार्गेट ठरवतानाही विचारायचं आहे. अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला करायची आहे. मग हे तुमचं मोठं टार्गेट असू शकतं. फॉर एक्झाम्पल हे तुमचं मोठं सर्कल आहे आणि ह्या मोठ्या सर्कलमध्ये तुमचा बिग गोल आहे की मला गव्हर्नमेंट जॉब हवा आहे. दॅट वन थिंग, की मला एक गव्हर्नमेंट जॉब हवा आहे. हा तुमचं मोठं टार्गेट झालं, त्यासाठीची ही वन थिंग. बट एकदा की ते टार्गेट ठरवल्यानंतर डेली बेसिसवरती पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की ठीक आहे, एक टार्गेट ठरवलं गव्हर्नमेंट जॉबचं, बट डेली मी काय करायला पाहिजे. व्हॉट वन थिंग दॅट आय कॅन डू टुडे. आज मला काय एक गोष्ट करायची, मला आज ह्या सब्जेक्टचे हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे, त्या टॉपिकचे MCQ सॉल्व्ह करायचे आहे, त्या टॉपिकवरती समजला की नाही हे अंडरस्टँड करण्यासाठी टेस्ट द्यायची आहे. दॅट वन थिंग. याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी आजसाठी अननेसेसरी आहेत. मग एखादा दुसरा सब्जेक्ट असेल, एखाद्या दुसऱ्या क्लासच्या नोट्स असतील, दुसऱ्या बुकमधले MCQs असतील, हे सगळं अननेसेसरी आहे. आज एवढंच टार्गेट आहे. दॅट वन थिंग दॅट आय कॅन डू. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन डू. शुड डू, वुड डू, खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्ही करू शकतात, ज्या तुम्ही करायला पाहिजे.
बट त्या करणं गरजेचं नसतं. फॉर एक्झाम्पल काही मुलं काय करतात, सगळ्या क्लासच्या नोट्स एक सब्जेक्टसाठी सगळ्याच क्लासच्या नोट्स रेफर करतात, सगळ्या कोचिंगच्या नोट्स घेऊन बसतात आणि त्या रीड करत बसतात आणि त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन होतं. हे करावं की ते करावं त्यामध्ये खूप वेळ चालला जातो, एक सब्जेक्ट खूप जास्त टाइम घेऊन बसतो. त्यापेक्षा एक सोर्स फिक्स करा, त्या सोर्समधनं अभ्यास करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा, क्वेश्चन नाही सॉल्व्ह झाले एक्स्ट्रा डेटा ॲड करा, म्हणजे तुमच्या नोट्स परिपूर्ण होतील. दॅट आय कॅन डू, ज्या मी करू शकतो. त्यानंतर सच दॅट ऑल अदर थिंग्स बिकम्स इझियर, मग त्यामुळे बाकीच्या गोष्टी ह्या इझियर होतील. तुम्ही सिलेबस व्यवस्थित कंप्लीट केला, नोट्स डिटेलवाल्या यूज केल्या, तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करणं इझी जातं. जर तुमच्या नोट्स परिपूर्ण असतील तर तुम्ही क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले, मन लावून सॉल्व्ह केले, जे सॉल्व्ह नाही झाले त्यांचा डेटा ॲड ऑन केला, ज्या कन्सेप्ट नवीन होत्या तो डेटा ॲड ऑन केला, ज्या गोष्टी विसरलात त्याची रिव्हिजन केली, पाठांतर केलं, हे सगळं केल्यानंतर टेस्ट दिली, टेस्टचा स्कोर ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होईल. टेस्टचा स्कोर चांगला आला म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स आला म्हणजे पेपरमध्ये तुम्ही कॉन्फिडंटली जाणार आहात, पेपरमध्ये कॉन्फिडंटली गेल्यानंतर पेपरचा स्कोर देखील ऑटोमॅटिकली तुमचा इम्प्रूव्ह होणार आहे. सो एक अशी गोष्ट दररोज करायची आहे तुम्हाला, ज्यामुळे बाकीच्या गोष्टी या सोप्या होणार आहेत, किंवा काही काही गोष्टी असतात ज्या अननेसेसरी असतात, जसं मॅरेथॉन लेक्चर्स बघणं. तुमच्याकडे जर नोट्स आहेत, तुमच्याकडे जर MCQs आहेत, तुमच्याकडे जर टेस्ट सिरीज आहेत जे तुम्ही देणार आहात, मग तुम्ही परत नवीन एखाद्या कोचिंगचे मॅरेथॉन सेशन्स का बघता? तुम्हाला तुमच्या सोर्सवरती कन्फर्म राहायचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधनं डेटा तुम्ही ॲड ऑन केलेला आहे, त्यामुळे तुमचं काही सुटणार नाही. बुक्स तुम्ही प्रॉपर यूज केलेले आहे. मग परत पुन्हा मॅरेथॉन लेक्चर्स बघणं ही अननेसेसरी गोष्ट आहे, जे तुम्ही एक्झामच्या आधी करत बसतात. खूप साऱ्या एक्झामच्या आधी खूप सारे मुलं मॅरेथॉन सेशन्स बघत बसतात, बट ह्या मॅरेथॉन सेशन्समुळे आउटपुट काय आहे? तुमचा ब्रेन त्यामध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व नाही आहे. त्यामध्ये तुम्ही स्वतः रिव्हिजन करत नाहीये, तुम्ही फक्त बसलेले आहात, तुम्ही फक्त बघताय आणि ते बघत असताना तुम्हाला फक्त वाटतंय की अभ्यास होतोय, बट तो होत नाहीये. त्यापेक्षा सेल्फ रिव्हिजन करा. बऱ्याचशा गोष्टी अननेसेसरी असतात, बट हे केव्हा कळतं? जेव्हा तुम्ही त्या दिवसासाठी राईट चॉईस केलेली असते की आज मला काय करायचंय. सो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला सक्सेस हवं असेल ना, तर तुम्हाला त्या टपालाच्या तिकिटासारखं बनावं लागतं. ते टपालाचं तिकीट ज्या पद्धतीने एकदा चिकटलं की जोपर्यंत जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर ते टपाल पोहोचत नाही, तोपर्यंत ते टपालाचं तिकीट तिथून निघत नाही. तुम्हालाही हेच करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळत नाही, तोपर्यंत तुमचा जो प्लॅन आहे, जो रुटीन आहे, त्याला स्टिक राहायचं आहे, जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो लक्षात घ्या, व्यवस्थित दिवस प्लॅन करा, रिव्हिजन व्यवस्थित करा, खूप अननेसेसरी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ह्याच वेळेने तुम्हाला काय मिळणार आहे? सक्सेस मिळणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे आहेत तेही नक्की कळवा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.